मुलीसारखं वागायला लागतील. काय करायचं होतं, काय होऊन बसलंय. त्या मंदिराचा शोध घ्यायचा आहे, गोष्टीचा शेवट शोधून त्या चेटकिणीचा अंत करायचाय. पण आता सगळ्याच गोष्टी आपल्या हाताबाहेर चालल्यात. मीरा, आपण वेदाला काही दिवस घरापासून लांब ठेवूया. म्हणजे अगं बघ ना, वेदा आता कुणाचंच आणि काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. अथर्वंनी मला मारलं असं वेदा कधीच बोलू शकत नाही, किंवा तुझ्याबद्दलही असं अचानक एवढा आकस निर्माण होण्यासारखं काहीच झालं नाहीये. याचा अर्थ स्पष्ट आहे की मंजिरीने वेदावर काहीतरी जादू केली आहे. मी माझी शक्ती वापरून वेदाला नीट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाहीये ग. आता आपण काहीही केलं तरी वेदा कुणाचंच आणि काहीच ऐकणार नाहीये, आणि या गोष्टीचा अथर्वंना जास्त त्रास होईल. आपण वेदाला आपल्या ताब्यात ठेवूया. आपण वेदाला गायब करूया. ही काळी जादू वाटते तुला? अगं हे प्रेम आहे ग, निस्वार्थ निरागस प्रेम. आजीचं तिच्या नातीसाठीचं आणि नातीचं तिच्या आजीसाठीचं. काय झालं? अजूनही विश्वास बसत नाहीये तुझा? नाही बसत आहे ना? वेदा, जा मागे जाऊन बस. आता उभी राहा. आता खुर्चीवर उभी राहा. वेदा, आता टेबलावर उभी राहा. वेदा, हे बघ खाली उतर, ये. शाबास. आता टेबलावरून उडी मार वेदा. वेदा थांब. नाही बाळा, वेदा उतर खाली. वेदा, तू तुझ्या आजीचं ऐकणार नाहीस? ऐकणार ना? मार उडी. वेदा थांब. वेदा, व्हेरी गुड. ए वेदा, आता इथे ये. आणि आता गोल गोल फिरायचंय. वेदा नको. हा, रेडी? 1 2 3 गो. गोल 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 गोल. वेदा चक्कर गोल 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 गोल. थांब. मजा आली? चक्कर पण आली ना? अजून मजा हवी आहे? हवी आहे ना? हो. जा मग गॅलरीत जा आणि कठड्यावरून वेदा, माझ्या पाया पडणार. आता आलीस ना मुद्द्यावर. पण त्याची काहीच गरज नाही मीरा, कारण तुझ्या आता लक्षात आलंच असेल की मी जे काही सांगेन ते वेदा करणारच. उद्या माझ्या सांगण्यावरून ती कोणाचाही जीव घेऊ शकते किंवा स्वतःचा जीव देऊ पण शकते. आणि तुम्ही काहीच करू शकत नाही मीरा. आणि काही करण्याचा प्रयत्न केलात
तर मी वेदाला तिच्या खऱ्या आईकडे पाठवून दे. मला फार वेळ लागणार नाही. मीरा, तुला वाटतं तेवढी क्रूर नाहीये कोणी. चल, एक शेवटची संधी देते तुला. आता तुला तर माझ्याबद्दल सगळंच माहिती आहे. मी एक चेटकीण आहे आणि मला चिरतरुण व्हायचंय. मग त्यासाठी मीरा तुला माझी छोटीशी मदत करायची आहे. मला तुझं आणि अथर्वचं बाळ हवंय. तू ते बाळ जन्माला घालायचंस आणि त्यानंतर तुझा आणि तुझ्या बाळाच्या जीवाचा त्याग करायचास. आणि असं केलंस ना की मग मी वेदाला नक्की मुक्त करीन. पुन्हा तिच्या आयुष्यात कधीच येणार नाही, खरंच. पण मीरा, तुझ्याकडे अमावस्येपर्यंतचाच वेळ आहे हा. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घे, कारण अमावस्येनंतर तू वेदाला कधीच बघू शकणार नाहीस.